नमस्कार मित्रांनो मी कृष्णा राडकर पाटील व आपण पाहतात माझं राडकर सरकार यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील राजकारण व बीडच्या राजकारणाविषयी थोडक्यात चर्चा करणार आहोत. ज्या बीडमध्ये आजच्या परिस्थितीला एक विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, तो म्हणजे संतोष देशमुख यांचा झालेला मर्डर. मित्रांनो, आता हे कोणाच्या सांगण्यावरून झाला, कुठल्या विषयावरून झाला, काय झालं, ह्या गोष्टी थोड्या बाजूला ठेवू. परंतु मित्रांनो, बीडमध्ये जी आजची परिस्थिती आहे, त्या परिस्थितीमध्ये सुरेशांना धस असतील, प्रकाशदादा असतील किंवा विजयसिंह पंडित असतील, या आमदारांनी त्या मर्डरविषयी थोडी भावनिकता दाखवली. सत्यता काय आहे, त्याच्या मागं जे काय घडलेलं प्रकरण आहे त्याच्याविषयी थोडी वास्तविकता आणि येणाऱ्या काळात चौकशी व्हावी. मित्रांनो, राजकारण केलं जावं. तुम्ही लोकांचे मन जिंकून, लोकांचे कामं करून किंवा लोकांच्या हिताच्या योजना आणून जिल्ह्याचा विकास करून राजकारण करा. राजकारणामध्ये थोडंफार हमरीतुमरी बी झाली पाहिजे. एखाद्या दिवस छोट्या मोठ्या गोष्टी, एखाद्या दिवस 324 छोट्या मोठ्या हाणामाऱ्या, ह्या गोष्टी साहजिक आहेत, ह्या पूर्वपरागत चालत आलेल्या आहेत. परंतु एखाद्या व्यक्तीचं कॅरेक्टर एकदम लेस असेल किंवा तो व्यक्ती कुठंतरी चुकीचा वागत असेल, त्याला मारलेलं, हाणलेलं किंवा हातपाय एखाद्या दिवस कमी जास्त झालेलं तरी ते साहजिक आहे. परंतु ज्या व्यक्तीनं कुठं मुंगीसुद्धा मारली नाही, कुठंतरी छोटं कारण किंवा मी एखाद्या गुत्तेदाराला अमकं हो करायला गेलतो, तिथं गेल्यामुळं तू का आडवा आला किंवा आडवा कशासाठी आला, गावचा एक प्रथम नागरिक आहे म्हणून किंवा गावातला आहे म्हणून, त्या विषयामध्ये त्यांना हस्तक्षेप केला, कमी अधिक धरपकड झाली असेल, काही एखाद्या 2 कानाखाली दिली असतील. तसं एखाद्या पुढच्या टप्प्यामध्ये सरपंचाला एखाद्या प्रकरणात गाठून 2 कानाखाली ऐवजी 4 कानाखाली दिली असत्या, ते स्वाभाविक होतं. आता त्या गोष्टी योग्य येतात किंवा सरपंचामध्ये आणि जी काही संबंधित व्यक्ती होती त्याच्यामध्ये झालं असतं, ते स्वाभाविक होतं. परंतु या गोष्टीचा किंवा बीड जिल्ह्यात काही गोष्टी, आता मागं माधव जाधवला मारहाण झाली. आता राजकारणामध्ये आम्ही समाजाला डावलून, समाजाचा विरोधपात करून, समाजाच्या शिव्या खाऊन, समाजाच्या विरोधात जाऊन रोज पाठिंबा करणारा मी कृष्णा राडकर आहे. माझे आज सुद्धा व्हिडिओ आहेत, आज सुद्धा फेसबुकला पोस्ट आहेत, आज सुद्धा यूट्यूबला आहेत. परंतु कुठंतरी चुकीच्या प्रवृत्तीला पाठबळ देऊन, चुकीच्या प्रवृत्तीच्या पाठीमागं राहून राजकारण जर होत असेल, आता ते मी डायरेक्ट कोणाच्या माध्यमातून व्हायलंय, काय व्हायलंय, कसं व्हायलंय याचा उल्लेख करणार नाही. कोण पाठबळ द्यायलंय, कसं पाठबळ मिळालंय, हे काय न समजण्या इतकं कुणी दुःखव नाहीये. खरं तर आता माधव जाधवला मारलं, जग जाहीर आहे, त्याचे व्हिडिओ येतं. त्या प्रकरणात ते जे काही लोक मारणार आहेत त्यांचं बोलण्याची भाषा, त्यांची वागण्याची पद्धत काय होती, कालच्या प्रकरणात मारहाण झाली त्याच्यात मारण्याची पद्धत काय होती, काही जणांचे स्टेटस म्हणा. अहो, समर्थन करा तुम्ही, देव म्हणून डोक्यावर घ्या. कोणाला घ्या? चांगल्या व्यक्तीला घ्या. आम्ही सुद्धा देव म्हणूनच डोक्यावर घेतलेलं आहे. आम्ही सुद्धा देव म्हणूनच, म्हणजे आमचा नेता म्हणूनच आम्ही समाजाच्या विरोधात जाऊन पाठबळ दिलेलं आहे. आम्हाला समाज शिव्या देत होता, किती दिवसाखालची गोष्ट आहे, 15 दिवसाखालची गोष्ट आहे, जास्तीत जास्त महिना झाला असेल. आम्हाला समाज शिव्या देत होता की तुम्ही आमच्या सोबत नाही, तुम्ही असं नाही. परंतु आम्हाला चांगलं कळत होतं, राजकारण हे एका जातीवर जाऊन होत नाही किंवा राजकारण हे वैचारिक मतभेद असतात. परंतु कालचं झालेलं प्रकरण आहे का, कुठंतरी वेगळा दृष्टिकोन, वेगळा अँगल, त्याच्यामध्ये पाठबळ देत असताना वेगळा, म्हणजे चहू बाजूनं त्याच्यामध्ये कुठंतरी व्यक्तिशः विचार केल्याच्या नंतर चुकीची पद्धत वाटते, म्हणून बोलतोय. मित्रांनो, आज तुमची चलती असेल, तुमची सत्ता असेल, तुमच्याकडे पैसा असेल किंवा काही लोक सहन करत असतील म्हणा, परंतु हेच सतत राहील, हेच सतत चलल, ह्याच गोष्टी तुम्ही म्हणता तसं होत्याल असं राहणार नाही. या गोष्टीमध्ये बदल होऊ शकतो. त्याच्यामुळं माझं म्हणणं आहे, आपल्यातून जे काही गेलेला भाऊ आहे तो गेलाय, त्याच्याविषयी अंतःकरणातून महाराष्ट्रातून आणि मराठवाड्यातून आणि बीड जिल्ह्यातून हळहळ व्यक्त होते. आता खून होत असतात असं काही जण म्हणले किंवा वेगवेगळ्या जिल्ह्यात सुद्धा खून होतात, पण आपल्या जिल्ह्याला बदनाम करायला लागले.
मान्य आहे मला, खुनं होत असतात, मतदान बी होत असतंय, बूथ बी कॅप्चर केले जात असतात, पण उघड राजरोस पोलिसाला सुद्धा त्या बूथवर जायची परवानगी नाही. एवढे प्रकार नाही पाहिले. आम्ही समर्थन करतो, अजून सुद्धा करू, कारण 1,40,000 मतदानामध्ये माझ्या समाजाचा सिंहाचा वाटा आहे. आम्ही पडत्या काळात ज्यावेळेस मुंडे साहेबापासून आपण बाजूला झालात त्यावेळेस पडत्या काळात आम्ही सोबत होतो. जे लोक आज तुमच्या सोबत आहेत ते लोक पडत्या काळात तुमच्या सोबत नव्हते. खरं अजून सुद्धा वेळ गेलेली नाही. ज्या गोष्टी घडल्या त्या गोष्टी मोठे मनानं सोडून द्या आणि भविष्यात इतर नेते जे काही महाराष्ट्रात राजकारण करतात त्या नेत्यांचा राजकीय म्हणजे काय परिस्थिती आहे ते सर्वांना सोबत घेऊन सर्वांचे कामं करून विचारणं. एखादं थोडंफार कमी अधिक भांड्याला भांडं लागत असतंय त्या गोष्टी नाकारता येत नाहीत. किंवा एखाद्या मोठ्या प्रकरणातून एखाद्या गोष्टी घडलीच तर त्याच्याविषयी आता याच्या आधी अनेक गोष्टी घडलेल्या आहेत कुठल्या प्रकरणातून त्याच्याविषयी एवढी काय कोणाला वाटली नाही. परंतु ज्या माणसानं कोणाच्याही आडव्यात शिरलेलं नाही, ज्या माणसानं साधी मुंगी मारलेली नाही, ज्या माणसानं कोणाचा विनाकारण कोणाला त्रास दिलेला नाही त्या माणसाला डायरेक्ट निर्दयीपणे मारणं किंवा त्या माणसाचा खून करणं चुकीचं आहे. आता काही लोक समर्थन ह्याचं करायला लागलेत, काही समर्थन त्याचं करायला लागलेत. समर्थन करा, परंतु त्या गोष्टीची चहूबाजूनं म्हणजे काय त्या गोष्टीचा अँगल पाहून करा, त्या गोष्टीचा चहूबाजूनं विचार करून करा. आता काही लोक मी समर्थन करताना बघितले, वैजनाथ सोळंके, कालचं झालेलं प्रकरण सत्यता काय आहे आणि परिस्थिती काय आहे आणि वास्तव काय आहे याच्याबद्दल तुम्ही जर एखाद्याचं समर्थन करत असाल तर शालूट आहे, चलू द्या. हीच लोकशाही आहे. आज वेळ यांच्यावर आहे, उद्या कोणावर येईल सांगतायत. नितीन निर्मळ दादा, आम्ही सुद्धा साहेबाचे समर्थक आहेत, परंतु चांगल्या कामासाठी किती बी समाज विरोधात येऊ द्या, घरच्या विरोधात येऊ द्या, कोणी विरोधात येऊ द्या, साहेबाला आम्ही डोक्यावर घेऊन नाचू. नाचले आलोयत आणि नाचताल, पण चांगल्या कामासाठी. परंतु साहेबाच्या आडून जर काही लोक असं करत असतील, जर माधव जाधवला मारणं असेल किंवा सहजरित्या प्रेमानं साहेब निवडून येत असताना 4-2 ठिकाणी उगाच दहशत करून साहेबाला बदनाम केलं, आजच्या या गोष्टीचा परिणाम साहेबावर होणार, साहेबाच्या कॅरेक्टर होणार आहे. हो, तुम्हाला काही वाटत नाही, तुम्ही दहशत करून जाता, 4 पैसे कमीत बी असतात, तुम्हाला वाटत असताना आम्ही आमकेत आम्ही तमकेत. दादांनो, कुणी अजरामर नाहीये. जर करता एखादा नागवा पुढं आला तर तुम्हाला पळती जागा कमी पडणार आहे, कारण इथं प्रत्येकाच्या जीवाची तेवढीच किंमत आहे. तुमच्यापाशी 4 लोक असतील, एखाद्यापाशी 4 लोक नसतील, परंतु आजच्या काळात मला वाटतं बरं का, आजच्या काळात कुणी कोणाला कमी नाहीये, कुणी कोणाला कमी लेखू नये. फक्त हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एकच आहे, राजकारणात आजही आम्ही तुमच्या सोबत आहेत, माग होतो, समाजाच्या विरोधात गेलो तरी तुमच्या सोबत होतो. परंतु भविष्यात तुम्ही हे जे कोणाही लोकाला पाठबळ द्यायला नको ते लोक डोक्यावर घ्यायला, हे थोडं माझं मत थांबवावं एवढीच या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो. कालच्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. कालच्या प्रकरणातील आरोपींना संविधानाच्या आधारावर जे काही संविधान सांगतं, जे काही संविधानामध्ये त्या गुन्ह्याला शिक्षा आहे त्या पद्धतीने शिक्षा केली जावी एवढीच या ठिकाणी विनंती करतो. आणि जर समजा तुम्हाला या गोष्टीमध्ये थांबवायच्या नसतील, आता दुसरा नाईलाज आहे. जसं आमिर खान म्हणत होता भारत सोडून पाकिस्तानात जावं, तसं माझ्यासारख्या व्यक्तीला एवढं कळतं की मी परळी मतदारसंघातलं नाव कमी करून सोनपेठमध्ये नाव टाकण्याच्या मानसिकतेमध्ये आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरा पर्याय नाही, कारण तुमची गुंडागर्दी, तुमची भाईगिरी, तुमचं दादागिरी चलू द्या, तुमची तुम्हाला लकलाभ आहे. आमच्यासारखे समर्थक जे की वैचारिकदृष्ट्या समाज विरोधक असला तरी, सर्व विरोधक असला तरी आम्ही तुमच्या पाठीशी होतो. परंतु तुम्हाला जर ह्या गोष्टी थांबवायच्या नसतील तर शेवटी आमचा नाईलाज आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो, या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.